जय भीम नवोदय मित्रांनो, दिवाळी हा सण बौद्धांचा आहे का? दिवाळी हा सण दीप महोत्सव म्हणून साजरा करावा का? दिवाळीच्या दिवशी आपल्या घराला कलर लावून सजवावे का? दिवाळीच्या दिवशी छान छान घराबाहेर अशी रांगोळी काढावी का? आणि त्या दिवशी छान छान असे नवीन कपडे घालावे का? दिवाळीच्या दिवशी छान छान असे पक्वान खावे का? या सर्वांची उत्तरे आदरणीय भिक्खू करुणानंद केरो यांनी दिलेली आहे। त्यासाठी मित्रांनो बघा हा व्हिडिओ। प्रत्येकच सणाच्या वेळेला जे परिवर्तनवादी किंवा बौद्ध आंबेडकरी लोक ज्यांना आपण म्हणतो, अशा लोकांचे दोन प्रवाह आहेत। जेव्हा इतर समाजामध्ये त्यांच्या धर्म परंपरेचे काही सण उत्सव येतात, तेव्हा काही लोक म्हणतात की हे आपलंच आहे आणि आपण साजरे केलं पाहिजे। तर इतर विषयावरती मी जाणार नाही, पण आज आणि आताचा जो ज्वलंत विषय आहे, तर बऱ्याच लोकांचे काही व्हिडिओज पण मला आले आणि मेसेजेस पण आले आणि कॉलही आले। त्यांचा प्रश्न होता पहिला की भंते, हे दिवाळी आपल्यातही आहे काय? आपण ती साजरी करावी काय? हा एक प्रश्न होता। त्याला लागूनच दुसरा प्रश्न होता त्यांचा की तुम्ही म्हणताय की आपल्या आजूबाजूला जे काही दिसते आपल्याला ते कॉपी पेस्ट जर असेल, म्हणजे बुद्ध धर्माची बौद्ध संस्कृतीचीच कॉपी असेल, तर मग दीपदानोत्सव सम्राट अशोकाने साजरा केला असेल, तर मग तोच हा दीपदानोत्सव आहे काय की ज्याला आज लोक दिवाळी म्हणतात? आणि म्हणून मग इतर लोक आपल्या घरावरती आकाश कंदील लावत असतील किंवा लाइटिंग लावत असतील, सडा टाकत असतील, रांगोळी घालत असतील, नवीन कपडे गोडधोड पदार्थ जे काही बनवतात, तर ते आपणही करावे काय? या संदर्भातले असे काही प्रश्न होते। तर बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध साहित्यात याला काही पुरावा आहे काय, ह्याचा आपण जरा मागोवा घेतला पाहिजे। आपण बौद्ध आहोत नाही का? तर बघा, मी आता जे काही बोलणार आहे या उपदेशामध्ये आपण कधी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, कुठल्याही धर्म संस्कृतीवरती किंवा इतर समाजाच्या लोकांवरती टीका टिप्पणी करत नाही आणि माझा तसा हेतूही नाही। परंतु आपण बौद्ध आहोत, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे। स्वतः बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध धर्माची दीक्षा घेतली। ज्या दिवशी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्याला दिली, त्यावेळेला बाबासाहेब काही महत्त्वपूर्ण असे विशेष शब्द प्रयोग बाबासाहेबांकडून ऐकायला आलेले आहे। बाबासाहेब म्हणाले, माझी नरकातून सुटका झाली याचा मला मनस्वी आनंद होतो आहे। आता सुज्ञ जनांनी आपल्यातल्या याचा अर्थ काय तो ओळखावा की बाबासाहेब नरक कशाला म्हणाले असतील आणि त्या नरकातून माझी सुटका झाली, आज माझा पुनर्जन्म होत आहे असे मी मानतो, असेही बाबासाहेब का म्हणाले असतील? 22 प्रतिज्ञेच्या अंती इतपर मी बुद्ध धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो असे बाबासाहेब का म्हणाले असतील? आणि मला वाटतं 7व्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणाले, स्वतः म्हणाले, आपल्याकडून वधवून घेतलं की मी बुद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही। जर कधी आपण 22 प्रतिज्ञा मन लावून वाचल्या नसतील, तर मी मधल्या ह्या काही प्रतिज्ञा आपणास अवगत करून देतो आहे की आपण त्या वाचाव्या। ह्यामधून बाबासाहेबांना काय म्हणायचं असेल तर मी आज प्रकाश टाकेल ह्यावरती की बघा, भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आहे आणि बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहित असताना त्या राज्यघटनेची प्रास्ताविका जी आहे, त्या प्रास्ताविकेमध्ये बाबासाहेबांनी श्रद्धेचं स्वातंत्र्य, भारतीय इथल्या प्रत्येक नागरिकाला मी श्रद्धेचं स्वातंत्र्य देतो आहे, म्हणजे भारतीय राज्यघटना इथल्या प्रत्येक नागरिकाला तो कोणत्याही जाती धर्माचा असेल श्रद्धेचं स्वातंत्र्य देते। म्हणजे ज्याला त्याला आपली श्रद्धा कुठे प्रकट करायची आहे ह्याचं स्वातंत्र्य दिले, हे नक्कीच खरं आहे। परंतु आपल्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या देशात काही प्रमुख धर्म परंपरा चालतात, अस्तित्वात आहेत। त्यापैकी
एक प्राचीन बौद्ध धर्म परंपरा म्हणून बौद्ध परंपरेकडे पाहिल्या जाते. ही बौद्ध परंपरा जी आहे ती 2600 वर्षांपासून सुरू आहे. भगवान बुद्धांनी बुद्ध धर्माचा निर्माण केलं, प्रारंभ केला आणि आज तागायत या जगभरातल्या अनेक देशांमध्ये भगवान बुद्धाची शील समाधी प्रज्ञा ही जी काही तत्व प्रणाली आहे, लोक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून, अर्थातच मानवी जीवनाला सुखकर बनविण्यासाठी जीवन जगण्याचा मार्ग म्हणून बुद्धाच्या तत्वांकडे लोक पाहतात आणि बुद्ध तत्वज्ञानाप्रमाणे लोक जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून जशी इथं बौद्ध परंपरा आहे त्याचप्रमाणे इथे ख्रिश्चन परंपरा आहे, ख्रिश्चन धर्म परंपरा, त्याचप्रमाणे इथे शीख धर्म परंपरा आहे, वैदिक धर्म परंपरा आहे, नाही का, इस्लामाची मुस्लिम धर्म परंपरा आहे. विविध प्रकारच्या धर्म परंपरा आपल्या देशामध्ये आहेत. आपण पाहत असाल की मुस्लिमांची परंपरा त्यांच्या धर्माची वेगवेगळी आहे, ख्रिश्चनांची वेगळी आहे, सिखांची वेगळी आहे, वैदिकांची वेगळी आहे, नाही का. तशी बौद्धांची स्वतंत्र धर्म परंपरा आहे, संस्कृती आहे. म्हणून आपण पाहत असाल की या सगळ्या धर्म परंपरा ज्या काही आहेत ह्या सगळ्या चालूच होत्या, परंतु आपल्या समाजाचा जर विचार केला तर हजारो वर्ष आपला समाज म्हणजे काय, ज्यांना अस्पृश्य गणल्या गेलं, आज एससी कॅटेगरी म्हणा, ओबीसी म्हणा, की जो समाज धर्म परंपरेपासून, धर्म संस्कृतीपासून हजारो वर्ष कोसो दूर होता, ज्यांना मंदिराच्या पायरीवरती येऊ दिल्या जात नव्हतं, ज्यांना धर्मग्रंथ वाचू दिले जात नव्हते, ज्यांना पोथी पुराण काय जे काही आहे ते ऐकू दिल्या जात नव्हतं, ज्यांना धर्माच्या कोणत्याही परंपरा पाळू दिल्या जात नव्हत्या, अशा कोणत्याही अधिकारांपासून जो समाज वंचित होता. मी मागेही विजयादशमीला याच्यावरती बोललो की संत चोखा मेळा संत असून देखील पायरीवरच जगावं लागलं, पायरीवरतीच मरावं लागलं, मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही, जरी ते संत होते. बाबासाहेबांचं रमाईचं खूप मोठं उदाहरण आहे. बाबासाहेब सोलापूरच्या पंढरपूरच्या जवळच होते आणि रमाईनं बाबासाहेबांना तेव्हा आग्रह केला होता, धरला होता की साहेब मला पंढरपूर दाखव. आणि बाबासाहेबांनी जेव्हा रमाईला सांगितलं की रामू तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुझा माझ्यात जीव आहे, आपण जर तिथे गेलो तुझ्या आग्रहास्तव आणि तिथे गेल्यानंतर जर मला तिथचे लोक म्हणाले की तुम्ही महार समाजाचे आहात आणि तुम्हाला आतमध्ये प्रवेश करता येणार नाही, मग माझा तिथे झालेला अपमान तू सहन करशील काय, तुला योग्य वाटेल काय, चांगलं वाटेल काय. त्यावेळेस रमाईने तो हट्ट आपला सोडला आणि बाबासाहेबांनी सांगितलं साहेब असं जर तिथे होणार असेल, तुमचा अपमान होणार असेल तर मला नको आहे पंढरपूरचं दर्शन. आणि बाबासाहेबांच्या संदर्भात हे मी माझ्याकडून अनेकदा तुम्हाला ऐकवलं, सांगतो हे मी यासाठी की ज्या समाजाला धर्म माहिती नव्हता, काहीच माहिती नव्हतं, आज तोच समाज बौद्ध म्हणून सगळीकडे मिरवत आहे, बरोबर का नाही. आज बौद्ध म्हणून ताठ मानेने, स्वाभिमानाने बाबासाहेबांमुळे आपण जीवन जगतो आहोत. तर मग लोकांमध्ये हा जो काही संभ्रम निर्माण केला जातो आहे की दीपदानोत्सवाच्या नावाने तुम्ही सुद्धा दिवाळी साजरी केली पाहिजे, गोडधोड केलं पाहिजे, आकाश कंदील लावला पाहिजे, रांगोळी घातली पाहिजे, आपल्या पोरी सोयऱ्यांना आणलं पाहिजे किंवा अजून जे काय सोयीसो होत आहे, तर ह्या संदर्भात लोकांचे जे प्रश्न आहेत तर त्यावरती मी प्रकाश टाकताना आपल्याला काही गोष्टी निदर्शनास आणून देईल की याला काही पुरावा आहे काय. दिवाळीचा निर्माण कसं झालं, का झालं ह्याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही, कारण खरं तर महामोगलान बनतेंना जरी रिद्धी प्राप्त होती तरी त्यांचा खून केलेला आहे त्या काळामध्ये. आणि खून करून असं म्हणतात की त्यांच्या त्या म्हणजे काय म्हणतो आपण आपल्या हड्डीमध्ये मज्जू असतो त्याच्यामध्ये कापसाच्या वाती लावून म्हणजे त्याचे दिवे जाळले आणि आनंदोत्सव साजरा केला बौद्ध धर्माची पीठेहाट होण्यासाठी. आणि याला अनेक पुरावे आहेत. क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांचं पुस्तक आहे, सुप्रसिद्ध क्रांती आणि प्रतिक्रांती. या देशामध्ये नेहमीकरिता दोन प्रवाह अस्तित्वात आहे. एक तर बुद्धाचा मार्ग आहे, सत्याचा मार्ग, आणि दुसरा मार्ग आहे असत्याचा मार्ग. भगवान बुद्धांनी सत्याचा
सत्याला प्रचार प्रसार केला सत्याचा, परंतु त्या सत्याला संपवण्यासाठी सदोदित या देशामध्ये कार्यरत असलेले काही लोक आहेत की ज्यांना बुद्ध मान्य नाही. आजही तुम्ही पहा, राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये बाबासाहेबांना लोक सांगतील, स्वीकारतील, पण बुद्धाला इग्नोर मारतील. बघा आपल्या देशामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो ही अशी परिस्थिती आहे. बुद्ध नको आहे का, तर बुद्ध आचरणिक आहे. बुद्धाने सील शिकवलं, बुद्धाने ध्यान शिकवलं, आणि सील पालन करणे, ध्यान करणे हे मोठं अवघड आहे. म्हणून बुद्ध जड जातो लोकांना. बाबासाहेब सामाजिक लेवलवर, शैक्षणिक लेवलवर, राजकीय लेवलवर बाबासाहेब सोपे वाटतात लोकांना. कारण बाबासाहेबांचा चेहरा जर वापरला, बाबासाहेबांचा फोटो जर वापरला, तर सामाजिक कार्य करायला सोपं जाईल, की आम्ही तुमचे आहोत हे दाखवायला सोपं जाईल. किंवा राजकीय कार्य करत असताना बाबासाहेबांचा फोटो बॅनरवरती लावला तर लोकांना संभ्रमित करण्यासाठी सोपं जाईल, करायला सोपं जाईल, की आम्ही पण तुमचा विचार करतो वगैरे वगैरे. आणि म्हणून बुद्ध अशा प्रकारे आपल्या देशातल्या लोकांना स्वीकारायला जड जाते. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की जे लोक म्हणतात की दिवाळी म्हणजेच दीपदानोत्सव आहे. आता बघा, अनेक वर्षांपासून बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. रोजच्या रोज तुम्हाला ज्या धम्मदेशना दिल्या जातात त्या काही अशा धरली जिबकी लावली टाळेला अशा तर दिल्या जात नसतील. त्यासाठी ग्रंथ चाळावे लागत असतील, वेगवेगळे पुस्तकं चाळावे लागत असतील, त्रिपिटकातले काही ग्रंथ चाळावे लागतील, बाबासाहेबांचे काही ग्रंथ चाळावे लागत असतील. एवढं बोलण्यासाठी हे सहज सोपं थोडी आहे. आईच्या उदरातून जन्म घेतला आणि मला ज्ञान प्राप्त झालं असं थोडी होऊ शकते. शिकवण्यासाठी, बुद्ध धम्म शिकवण्यासाठी, बाबासाहेब शिकवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून मग हा जो काही मी ग्रंथ संपदा वाचत आलोय आतापर्यंत, तर तुम्हाला मी सांगेल आतापर्यंत कोणत्याही बौद्ध ग्रंथांमध्ये दीपदानोत्सवाचा कुठेच उल्लेख नाही. कोणी किती सांगेल काय काय संभ्रमात टाकण्यासाठी, पण मी सांगेल तुम्हाला, मी पण आंबेडकरवादी बौद्ध भिक्खू आहे. इतर धर्मावर टीका करत नाही, आपण टीका टिप्पणी करत नाही. आपल्या लोकांच्यासाठी म्हणून मी सांगतोय, कुठेही बौद्ध साहित्यात दीपदानोत्सवाचा उल्लेख नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.